तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा जो भूगोल विषय आहे, तर त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 आहे पृथ्वीचे अंतरंग. तर पृथ्वीच्या अंतरंगाचा जो स्वाध्याय आहे, जे प्रश्नोत्तर आहेत, ती सगळी प्रश्नोत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक पर्यायासमोर अशी टिक करायची आहे, बरोबर खूण करायची आहे. तर भूकवचाचे हे 2 थर आहेत. तर कुठले 2 थर आहेत? तर भूकवचाचे 2 थर आहेत, खंडीय व महासागरीय कवच. तर त्याच्या समोर अशी खूण करा, चौकट आहे तिथे, त्याच्या समोर अशी खूण करा. प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक आहे? तर मॅग्नेशियम हा घटक काय आहे? प्रावरण आणि भूकवचामध्ये सामायिक आहे. पृथ्वीच्या अंतर्गर्भात खालीलपैकी कोणती खनिज द्रव्ये आढळतात? तर लोह व निकेल ही खनिजे आढळतात. अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? अंतर्गाभा खालीलपैकी या घनरूप अवस्थेत आहे. बाह्य गाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे? बाह्य गाभा जो आहे तो लोह पासून बनलेला आहे. मुख्य लोह आणि काही प्रमाणात निकेल या अर्थानं. त्याच्यानंतर आपल्या पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? भूकवच. भूकवच. त्याच्यानंतर कोणत्या भूकंप लहरी द्रव माध्यमातून प्रवास करू शकतात? तर प्राथमिक लहरी. त्याच्यानंतर दुसरं आहे, चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही. तर हे बरोबर आहे, कारण का पृथ्वीच्या पृष्ठभागात जसं जसं खोल जावं तसं तसं पदार्थांची घनता काय होते? वाढत जाते. पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला असतो. तर हे विधान काय आहे? चूक आहे. तर पृथ्वीच्या अंतर्गाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि निकेल या धातूंपासून बनलेला असतो. यात बाह्य गाभा द्रव रूपात, तर अंतर्गाभा घन रूपात आहे, तो कठीण खडकांचा बनलेला नाहीये. बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत. तर हे विधान बरोबर आहे. भूकंपाच्या दुय्यम लहरी म्हणजे यस वेव्हज फक्त घनरूप माध्यमातून प्रवास करतात. बाह्य गाभा द्रवरूप असल्याने त्यातून त्या जाऊ शकत नाहीत. खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनलेले असते. हे विधान चुकीचं आहे. खंडीय कवच हे सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचे बनलेले असते. तर पुढचं आहे, उत्तरे लिहा. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, भूकवचाचे 2 भाग कोणते? त्याचे वर्गीकरण करा. पहिला आहे खंडीय कवच आणि महासागरीय कवच. याला सियाला सी म्हणतात आणि याला सायमा सुद्धा म्हणतात. वर्गीकरणाचा आधार, या 2 भागांच्या वर्गीकरणाचा मुख्य आधार त्या थरांमध्ये आढळणारी प्रामुख्याने खनिज द्रव्य व त्यांची घनता हे 2 आधार आहेत, त्यामुळे त्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर खंडीय कवचामध्ये कुठली खनिजे सापडतात? सिलिका आणि ॲल्युमिनियम ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. यांची घनता ही दिलेली एवढी आहे. महासागरीय कवच हा भूकवचाचा दुसरा थर असून त्याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम पासून ते बनलेले असतात. जस्ट मिनिट, मॅग्नेशियम पासून ते बनलेले असतात. ओके, आणि त्यांची घनता इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर हे आता आपलं पहिलं झालं, झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे, प्रावरणाला दुर्बलावरण असं का म्हणतात? प्रावरणाचा वरचा भाग म्हणजे उच्च प्रावरण हा अतिशय प्रवाही आहे. या भागात प्रचंड दाबामुळे व उष्णतेमुळे खडक वितळलेल्या स्थितीत असतात, ज्याला आपण गॅमा असं म्हणतो, शिलारस. या स्तरांमधून ज्वालामुखीचा उद्रेक दरम्यान शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो. हा तर अंतर्गत हालचालींसाठी आणि भूकंपासाठी कारणीभूत ठरतो. हा भाग घनरूप नसून काहीसा लवचिक व प्रवाही असल्याने याला दुर्बलावरण असं म्हणतात. पृथ्वीचं चुंबकावरण हे परिवलनाचा परिणाम आहे, हे स्पष्ट करा. तर गाभ्याची स्थिती, पृथ्वीच्या अंतरंगात बाह्य गाभा हा द्रव रूपात असून त्यात लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. तर अंतर्गाभा हा घन रूपात असतो. परिवलनाचा परिणाम, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते म्हणजे परिवलन करते, तेव्हा बाह्य गाभ्यातील द्रवरूप लोहामध्ये भोवरे व गती निर्माण होते. विद्युत प्रवाहाची निर्मिती, या द्रवरूप लोहांच्या गतीमुळे आणि अंतर्गत भागातील तापमानातील फरकामुळे ती विद्युत प्रवाहांची निर्मिती करतात. यामुळे एक प्रकारची भूजनित्र प्रणाली तयार होते. चुंबकावरची निर्मिती, या विद्युत प्रवाहामुळे पृथ्वीभोवती एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि या चुंबकीय क्षेत्रामुळेच पृथ्वीभोवती जे आवरण तयार होतं त्याला काय म्हणतात? चुंबकावरण असं म्हणतात. आकृत्या काढायचं आणि त्याला नावं द्यायचं. पहिला आहे पृथ्वीचे अंतरंग आणि चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. तर पृथ्वीचे अंतरंग हे पहिलं इथे बघा, पृथ्वीचे अंतरंग, तर त्याची आकृती आहे, त्याची सगळी नावं दिलेली आहेत. परत चुंबकीय ध्रुव आणि विषुववृत्त, तर याची सुद्धा आकृती इथं दिलेली आहे.
त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणामध्ये पहिला आहे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. त्याचं कारण काय? पहिलं कारण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसे जसे अंतरंगात खोल जावे तसे तापमान, दाब व पदार्थाची घनता सतत वाढत राहते. अंतरंगाच्या वेगवेगळ्या थरांमध्ये आढळणारी रासायनिक मूलद्रव्ये आणि खनिजे जसे की सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम ही वेगवेगळी. या घटकांमधील बदलांमुळेच अंतरंगातील भाग घनरूप, काही प्रवाही तर काही द्रवरूप बनलेला आहे. म्हणूनच पृथ्वीच्या अंतरंगातील घटकांमध्ये आणि थरांच्या स्वरूपामध्ये फरक आढळतो. मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या काळात सुरुवातीला संपूर्ण पृथ्वी लाव्हारसाच्या स्वरूपात अत्यंत उष्ण आणि द्रवरूप होती. गुरुत्वाकर्षणामुळे अधिक घनता असलेली जड मूलद्रव्ये जसे की लोह आणि निकेल आहे वेगाने पृथ्वीच्या केंद्रकाकडे आकर्षित झाली आणि खाली रुतत गेली. या उलट कमी घनता असलेली हलकी मूलद्रव्ये ही पृष्ठभागाच्या दिशेनं अंतरंगत राहिले. यामुळे जड मूलद्रव्ये पृथ्वीच्या केंद्रात, गाभ्यात आणि हलकी मूलद्रव्ये वरच्या थरात आढळतात. यावरून स्पष्ट होते की मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचं स्थान यांचा थेट सहसंबंध आहे. प्रावरण हे भूकंप आणि ज्वालामुखीचे केंद्र आहे. तर पहिलं कारण प्रावरणाचा वरचा भाग दुर्भाव म्हणतात त्याला, तो काहीसा प्रवाही व उष्ण आहे. 2 या भागात पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेमुळे ऊर्जा लहरींचे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे वहन करतात. या प्रचंड ऊर्जेच्या आणि शिलारसाच्या दबावामुळे भूकवचाच्या चकत्यांमध्ये हालचाली होऊन भूकवचाला तडे जातात. याच थरातून वितळलेला शिलारस ज्वालामुखींच्या रूपाने पृष्ठभागावर येतो आणि भूकंपाचे धक्के जाणवतात. म्हणूनच प्रावरणाला भूकंप ज्वालामुखीचे मुख्य केंद्र मानले जाते. त्याच्यानंतर भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखालील अंतरंगाची थराची जाडी कमी आढळते. त्याचं पहिलं कारण भूकवचाची विभागणी 2 भागात होते, एक खंडीय भूकवच आणि महासागरीय कवच. तर खंडीय कवच हे प्रामुख्याने ग्रॅनाइट सारख्या कमी घनतेच्या खडकांचे बनलेले असून पर्वतरांगांमुळे त्यांची जाडी मैदानी व पर्वतीय भाग 30 ते 35 किमी, काही ठिकाणी त्याच्यापेक्षा पण जास्त असते. याउलट महासागरीय कवच हे बेसाल्ट सारख्या अधिक घनतेचे आणि जड खडकांचे बनलेले असून ते खंडीय स्तराच्या खाली खोलवर स्थिरावलेले असतात. सागर तळाशी या थराची जाडी केवळ 7 ते 10 मीटर एवढीच असते. त्यामुळेच पृष्ठभागाच्या तुलनेत सागर पृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी खूप कमी आढळते. त्याच्यानंतर पुढे आहे चुंबक आवरणामुळे पृथ्वीचे संरक्षण. पृथ्वीचे द्रवरूप संरक्षण होते. त्याचं कारण लिहायचं आहे. पृथ्वीच्या द्रवरूप भागात फिरणाऱ्या लोहामुळे पृथ्वीभोवती एक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार होते. सूर्याकडून सतत अत्यंत घातक असे विद्युत प्रभारित कण आणि सौरवादळे अवकाशात उत्सर्जित होत असतात. पृथ्वीचे चुंबक आवरण एक ढाल आणि संरक्षण कवचासारखं काम करतं आणि या घातक सौरकरणा पृथ्वीच्या वातावरणात थेट प्रवेश करण्यापासून रोखून त्यांना बाजूला भरकटून लावतं. जर हे चुंबक आवरण नसतं तर सौर वादळांमुळे पृथ्वीचे ओझोन आवरण आणि संपूर्ण वातावरण नष्ट झालं असतं. त्यामुळे सजीव सृष्टी टिकणं अशक्य झालं असतं. म्हणून चुंबक आवरणामुळे पृथ्वीचं हे संरक्षण होत असतं. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं काय केलं, सगळे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पुढचे स्वाध्याय आहेत त्याची प्रश्नोत्तर बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसंच इतर सर्व जे स्वाध्याय आहेत ते पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके.